अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मारहाण आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबईतील सराफा व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालाय। अविनाश जाधवांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठाणे मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवलेला आहे। मुंबईतल्या झवेरी बाजार इथल्या सराफा कार्यालयात येऊन दमदाटी करत 5 कोटींच्या वसुली करता धमकावल्याच्या सराफाच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठाणे मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी आणि मारहाण तसंच कट रचल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मनसेचे नेते संदीप देशपांडेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? आता अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतोय। मारहाण आणि खंडणी प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे सराफा व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर। मुळातच ही अत्यंत चुकीचं आणि धादांत खोटा पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचा आणि ते वैभव ठक्कर आहे त्यांचा हा विषय होता। त्या वैभव ठक्कर यांचा काही देणं घेण्याचा त्यांच्याबरोबर व्यवहार होता। त्याच्यामध्ये अविनाशचा कुठलाही संबंध नाही। फक्त तो त्याचा मित्र असल्यामुळे अविनाशवर गुन्हा दाखल झालेला आहे। बाकी अविनाशने कुठल्याही प्रकारची खंडणी मागितलेली नाही आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे। जे काय आहे ते कोर्टामध्ये सिद्ध होईल। धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आमचा कायद्यावर विश्वास आहे, जे काय आहे ते कोर्टात सिद्ध होईल। हा सगळा प्रकार धादांत खोटा असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।